नाशिकमधील नामांकित कंपनीमधील महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचे रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यामध्ये अडकवलं जात होतं। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं होतं। मुली न मिळाल्यामुळे तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं अशी माहिती समोर आली आहे। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झालेले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सगळे संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या 5 आरोपींची पोलीस कोठडी ही आज संपणार असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील तरुणी आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणामध्ये कंपनीच्या महिला एचआरला पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलंय। नाशिक गुन्हे शाखेकडून तिची साधारण 4 तास चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं नोटीस बजावून तिला सोडण्यात आलंय। त्याबरोबरच पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। कंपनीच्या संबंधित महिला एचआरला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) मधील तरतुदींनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ही कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। त्याबरोबरच त्यांना नाशिक पोलिसांचे आभार देखील मानलेले आहेत। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे।